नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। आज रविवार, गणपती बाप्पाचे आगमन चालू झाले आहे, तर आजही गणपती बाप्पाचे आगमन आहेत आणि एक बाप्पा बाहेर निघालाय, म्हणजे कारखान्यातून बाहेर निघालाय। तुम्ही बघा, अरे ट्रॅफिक पहिला ये तो रिलीज करू। तर मित्रांनो, तर ही मूर्ती महाकाल सेना मंडल सुरतची आहे। सिद्धेश दिघोळेकडनं निघाली आहे, म्हणजे परेल वर्कशॉप मधून निघाली आहे, सिद्धेश दिघोळेच्या कारखान्यातून। ही भाई सुरतला जाणार आहे मूर्ती। यावेळी भरपूर सुरतचे गणपती आहेत मुंबईमध्ये, कसे जातात काय माहिती सुरतला। आणि अजून 2 गणपती आहेत सुरतचे, म्हणजे आज टोटल 5-6 आगमन आहेत। एक तर आपण कव्हर केलंय, अजून बाकी आहेत, ते पण आपण कव्हर करू। त्यामध्ये पण 2 गणपती सुरतचे असतील मला तर वाटतं। आणि मल्हारी ग्रुप हा एक मेन आहे, म्हणजे आजचं खास आकर्षण मल्हारी ग्रुपचा गणपती आहे। तर बघूया, आपण कव्हर करूया, चला। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, गणपतीचे रील काढणं एवढं सोपं आहे? आहा, एवढा जोरात पाऊस पडतोय तरी गर्दी बघा किती आहे। एवढी गर्दी या साईडला पण, माणसं जागेवरून हलत नाहीत जोपर्यंत गणपती बाहेर येत नाही। आणि ह्याच्यामध्ये जर गणपती बाहेर आला, काय माहिती आपल्याला जसा पाहिजे तसा टेक भेटेल की नाही, पण आपण प्रयत्न करणार। आणि बहुतेक मल्हारी ग्रुपचाच गणपती बाहेर निघणार आहे, याची सगळे वाट बघतायत, त्याच्यासाठी एवढे लोक थांबलेत। तर बघूया पुढे काय होतं।
ब्रिज के नीचे रुकेंगे हम लोग आराम से चल कभी दे रहे वही बोल रहा ब्रिज के नीचे हम लोग रुकेंगे आराम से तर मित्रांनो, मल्हारी ग्रुपचा गणपती एवढा भारी होता. फक्त पावसाने थोडी वाट लावली, पण ठीक आहे, आता काय. पण गणपती एवढा सुंदर होता. जी लोक थांबलेली, भाई मल्हारी ग्रुपचा गणपती येणार आहे, सिद्धेश दुगवेचा आहे, एक क्रेझी काढला रे, क्रेझी काढला. मला खूप आवडला. कन्सेप्टच एक चांगला होता. आणि काय बोलणार भाई, सुरतचे गणपती आता जाणार कसे ते त्यांचं त्यांनाच माहिती, पण सुरतचे गणपती एवढे चांगले निघतात. आपले गणपती कसे असतील, चिंचपोकळी, काळा चौकी, गोड गणपती, म्हणजे अशी एक एक्साइटमेंट वाढत चालली आहे. म्हणजे अजून गणपती किती सुंदर बाहेर निघणार आहेत. तर मित्रांनो, आता आपण 2 गणपती तर कव्हर केले आहेत. हे दोन्ही दिगोळेचेच होते. आणि आता एक गणपती आहे अजून, नाशिकचा राजा आहे, तो पण सिद्धेश दिगोळेचाच आहे. तर तो आपण कव्हर करू. आता कारखान्याच्या साईडला असेल थोडी गर्दी वगैरे, पण ठीक आहे, आपण कव्हर करूया. चला. यांचे सुद्धा आम्ही धन्यवाद मानतो. आम्ही सर्व भाविकांना सांगू इच्छितो की आजच्या शेवटचा हा आगमन सोहळा नाशिकचा गणराज तर मित्रांनो, नाशिकचा गणराज त्याचं सुद्धा आगमन झालं. आणि तिन्ही मूर्त्या सिद्धेश दिगोळेच्या होत्या. नो डाऊट त्यांनी खूप सुंदर मूर्त्या काढल्या बाहेर. आणि आता मला एक्साइटमेंट आहे पुढच्या संडेची. पुढच्या संडेला किती मूर्त्या असतील, किती आगमन असतील, तर पुढच्या संडेसाठी खूप एक्सायटेड आहे. तर हा ब्लॉग मी इकडे एंड करते, कारण की आगमन तर संपलेत. 3 आगमन होते, 3 आगमन झाले. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि अशा प्रकारे मी सगळे आगमन कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे, आणि ते करणारच आहे मी सगळे आगमन कव्हर. तुम्हाला सगळे आगमन बघायचे असतील तर माझ्या
चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला.